25 लाख महिलांची नावं योजनेच्या लाभातून गायब. लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा बाहेर येतोय आणि आता झडपी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू. नेमकं प्रकरण काय आहे, चला जाणून घेऊया. नमस्कार, मी तुमच्यासाठी घेऊन आलोय एक महत्त्वाची अपडेट. महिला आणि बहिणींसाठी सुरू झालेली लाडकी बहीण योजना आता चर्चेत आली आहे, कारण 25 लाख महिलांची नावं लाभार्थी यादीतून अचानक वगळली गेली आहेत. त्याचबरोबर शेकडो झेडपी कर्मचाऱ्यांनीही चुकीने या योजनेचा फायदा घेतल्याचं उघड झालं आहे. 1. सुप्रिया सुळे यांचे आरोप. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गंभीर आरोप केला आहे की 25 लाख महिलांना योजनेच्या लाभातून वगळण्यात आलाय. त्यांच्या मते हा साधासुधा प्रकार नाही, तर जवळपास 4800 कोटी रुपयांचा घोटाळा असू शकतो. 2. सरकारची भूमिका व कारवाई. राज्य सरकारनं मात्र तात्काळ हालचाल करत जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. एकूण 1183 झेडपी कर्मचारी अनधिकृत पद्धतीनं या योजनेचा लाभ घेत असल्याचं आढळलं आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्देश देण्यात आला आहे. 3. लाभार्थी महिलांची अडचण. ज्या महिलांची नावं काढली गेली आहेत त्यांच्यासाठी ही मोठी चिंता आहे. पात्र असूनही लाभ न मिळाल्यास त्या महिलांना अर्ज पुन्हा तपासणीसाठी द्यावा लागेल किंवा जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करावी लागेल असं सांगण्यात आलं आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबाबत हा मोठा वाद आणि घोटाळ्याचे आरोप सध्या महाराष्ट्रात चांगलेच चर्चेत आले आहेत. तुमच्या मते या योजनेत खरंच घोटाळा झाला आहे की फक्त राजकारण चाललंय? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा. अशा ताज्या अपडेट्ससाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करणं विसरू नका.